नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टीचा ॲनालिसिस, त्याचबरोबर उद्यासाठीचा ट्रेड सेटअप. चला तर मग सुरू करूया. ॲक्च्युली काल जसं म्हटलं होतं, रेंज जी आहे, ज्या लेवल्स आपण काढल्या होत्या, जर व्यवस्थित बघायचं झालं तर लेवल्स बघा कोणत्या आपण काढल्या होत्या. एक 24,300 ते आपण म्हणू शकतो 24,600 या रेंजमध्ये मार्केट 3 दिवस आपल्याला बघायला मिळालं, हे लक्षात असू द्या. थोडक्यात काय, मार्केट जवळपास बॉटम बनवतोय, तो एक चांगला सेलिंगचा मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला, एक डाऊन ट्रेंडिंगचा मोमेंटम बघायला मिळाला. त्याच्यानंतर एक हॉल्ट जो आहे सध्या आपल्याला बघायला मिळतोय गेले 2 ते 3 दिवस. ठीक आहे. त्याचबरोबर काल मी ॲनालिसिस असं केलं होतं, म्हटलं होतं मार्केट ह्या ब्लॅक जी लेवल आहे, जी रिजेक्शन जी हॉरिझॉन्टल लाईन काढली आहे त्याच्यावरती होल्ड करताच बाय करू शकता. लक्षात घ्या, बाय केला असाल तर डेफिनेटली आपलं पहिलं टार्गेट जे मी हे सेट केलं होतं 24,650 आणि दुसरं टार्गेट 24,700, हे लक्षात घ्या. हे 2 टार्गेट्स आपल्याला बघायला मिळालेले आहेत. त्याच्यावरचं टार्गेट 24,750 ते 24,700 इथपर्यंत मार्केट काय गेलं नाही, कारण जवळपास ही जी रेंज आहे 24,600 याच्यावरती मार्केट टिकण्यात अयशस्वी ठरलेलं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. अयशस्वी ठरलेलं आहे त्याच्यावरती टिकण्यामध्ये, आणि त्याच्यानंतर जवळपास आपल्याला इथून काय एक सेलिंग बघायला मिळाली. ठीक आहे. परत मार्केट आतमध्ये आलं आणि 24,600ची जी रेंज आहे त्याचा रिजेक्शन घेऊन मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळाली, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सो आपण काय एक्सपेक्ट करू शकतो, आता जवळपास मुवमेंट जी आहे आपल्याला विरुद्ध दिशेने बघायला मिळालेली आहे, सेलिंग जी आहे मार्केटमध्ये बघायला मिळालेलं आहे. ठीक आहे. मग उद्यासाठीचा ट्रेड सेटअप आपण कसा काय सेट करू शकतो, हे आपण आता बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केट ओपनिंग. आता मार्केट ओपनिंग कुठे होईल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर मार्केट ओपन झालं ते म्हणजे कोणत्या दिशेने, रेंजच्या आसपास. जर मार्केट ओपन झालं गॅप डाऊन किती पॉईंट, जर 50 पॉईंट खाली ओपन झालं तर डेफिनेटली 24,400च्या खाली कुठेतरी होल्ड करताच बिंदास सेल करू शकतो 24,300पर्यंत, हे लक्षात असू द्या. पण सर्वात त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय, 24,300ची जी रेंज आहे, एक चांगली सपोर्ट रेंज आहे, जसं आपण पाठी बघितले, ती लेवल जर होल्ड करत असेल तर काय करायचं. जर ती लेवल होल्ड करायची असेल मार्केटला, लक्षात घ्या, वरून खाली आल्यावरती ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी बाउन्स हळूहळू घेण्याचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे. मग डायव्हर्जन्सला तुम्ही बाकीचे इंडिकेटर्स आपण बघू शकता, किंवा जवळपास प्राइस ॲक्शनने काही तुम्हाला एक सिग्नल मार्केट करायचं असेल ते करू शकतं. पण लक्षात घ्या, जर इथून परत ह्या रेंजमध्ये एंटर होत असेल तर 24,400 लेवल तोडून जशी जात असेल वरच्या दिशेने तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. म्हणजे जवळपास काय, लोला तुम्ही बाय करू शकता आणि हायला सेल करू शकता. थोडक्यात ही साईडवेज ट्रेडिंगची परिभाषा आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काय एक्सपेक्ट करू शकतो, येत्या आपण बाईंग रेंजचा विषय केला तर टोटल ओव्हरऑल, जर बाईंग रेंजचा टोटल ओव्हरऑल विचार करायचा म्हटलं तर लक्षात घ्या, 24,500ची जी रेंज आहे, 24,500 ते 24,550 ही 50 पॉईंटची जी रेंज आहे ह्याच्यावरती मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे. जर ओपन झालं तर लगेच बाय करू नका. 24,550च्या वरती मार्केट होल्ड करत असेल तर त्याच्यावरती बिंदास तुम्ही बाय करू शकता. 24,600चा पहिला टार्गेट घ्या. जसं हे तोडून मार्केट वर्षाशी निघेल, परत आपल्याला कालचे तेच 2 टार्गेट्स परत पकडायच्या बरोबर जवळपास काय, ही जी रेंजेस आहेत या रेंजेस परत एकदा मार्केट रिस्पेक्ट करू शकतो, आणि मग ती जी रिजेक्शन लेवल तोडून मार्केट परत एकदा 24,800पर्यंत हेड करू शकतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. हे सरळ साधं ॲनालिसिस आहे उद्यासाठीचं निफ्टीचं ॲनालिसिस, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर 24,300च्या खाली मार्केट होल्ड केलं म्हणजे जवळपास ही जी लेवल आहे 24,300ची, ह्याच्या खाली मार्केट होल्ड केलं तर काय करू शकतो, 24,300च्या खाली मार्केट होल्ड करताच बिंदास याच्या आधी पहिली 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघा. जर तुम्ही इंट्राडे करत असाल, थोडाफार डिफेन्सिव्ह असेल तर 15 मिनिटावरती बघा. पहिली जी कॅन्डल बनली रेड, त्याचा लो तोडला तरच तुम्ही सेल करा. त्याच कॅन्डलच्या वरती हाय टाकून थोडक्यात त्या सेलिंग अजून वाढू शकते, हे लक्षात असतं. जवळपास 24,000पर्यंत सुद्धा 300-400 पॉईंट परत एकदा मार्केट खालच्या दिशेने जाताना बघायला मिळू शकतं. सिम्पल ॲनालिसिस आहे. ॲनालिसिस समजली आहे का आधी सांगा. ठीक आहे. समजलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या मते इथे तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.